यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील 99% जनतेच्या मनात अजितदादांचा घातपात झाला अशी शंका आहे। तुमच्या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही, त्यामुळे जनतेसमोर सत्य आणा असं म्हणत रासप नेते महादेव जानकरांनी अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। केंद्र सरकारनं त्याच्यावर CBI नेमून रिटायर जजच्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या माध्यमातून रिअली दूध पाणी वेगळं करून सत्य काय आहे 99% महाराष्ट्रातील तरुणांच्या जनतेच्या मनात आहे की दादाचा घातपात झाला। त्याचं जर स्वच्छ करायचं असेल केंद्राला आणि राज्याला तर तुम्ही CBI नेमा आणि तिथं रिटायर जज सुप्रीम कोर्टाचा नेमून पाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, सत्य येऊ द्या ना बाहेर। तुम्ही कशाला करू शकताय अहवाल आलं हे आलं हे असं काही सांगू नका। तुमच्या या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही, म्हणून जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे।